हाय गाईज, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भरभरून सांगितले की कमळ कसं बनवायचं ह्याचा मला व्हिडिओ टाका. म्हणून मी आता कमळ कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ केला आहे. असा A4 साईजचा कागद घ्यायचा व त्याला फोल्ड करून घ्यायचे. 8 वेळा फोल्ड करायचे व गोल आकारात कट करायचे. तर मग आपण गोल आकारात कट करूयात. झाले का? हो, बघा किती सुंदर झाले आहेत. कसे वाटले? हां, आणि मग अजून एक दुसरा A4 साईजचा कागद घ्यायचा, रिपीट फोल्ड करायचं, रिपीट कट असं गोल छान गोल कट करून घ्यायचं. असे एक 40-50 तरी गोल कट करायचे. आणि आता चला तर मग आपण पुढची स्टेप बघूयात. मी 2 रंगांचे पाणी घेतलेले आहे. एक रंग जांभळा, एक रंग लाल, अशा 2 रंगांचे मी पाणी घेतलेले आहे. आणि मग हा गोल कागद आहे तो एक एक करून एकदा लाल पाण्यात आणि एकदा जांभळ्या पाण्यात असं डुबवून घ्यायचं. हे जांभळं पाणी आहे व हे लाल पाणी आहे. आता आपण डुबवायची प्रक्रिया सुरू करूयात. चला तर मग आपण एक एक करून यात एक एक कागद भिजवून घेऊयात. माझा थोडासा कलर नीट आलेला नाही आहे, पण आता तुम्ही समजून घ्या. आणि मग असं एक एक भिजवायचं आणि वाळवायला ठेवायचं. एक एक भिजवायचं आणि वाळवायला ठेवायचं. भिजवत वाळवायचं. असं भिजवायचं आणि वाळायला ठेवायचं. 5 मिनटं पंख्याखाली ठेवून द्यायचं, मग नीट वाळते. आणि आता आपण बघूयात सगळे भिजवलेले कागद. कशी वाटली कागद? भिजलीत का नीट? तुम्ही सांगा. आता आपण पुढची स्टेप बघूयात. एक ग्लास घ्यायचा, एक ग्लू घ्यायचा. तुम्ही कोणताही ग्लू वापरला तरी चालतो. व त्या ग्लूवर असा तो गोल फोल्ड करून लावायचा. फोल्ड करायचा, वरून ग्लू लावायचा, फोल्ड करायचा, वरून ग्लू लावायचा, फोल्ड करायचा, वरून ग्लू लावायचा. आणि तुम्ही ग्लू कोणताही वापरला तरी चालेल, फेविकॉल, ग्लू गन, कोणताही. मग असं फोल्ड करत जायचं व ते जवळजवळ एकावर एक चिटकून घ्यायचं. जवळ चिटकवायचं. कमळाच्या पाकळ्या जशा जवळ असतात ना, तसंच जवळ चिटकून घ्यायचं व ग्लू लावायचा.